काय अक्कल आहे की नाही? ऋषीच्या फोनवर फोन केलास तेव्हा तुला सांगितलं ना मी, त्या मूर्ख मुलीचा कुठलाच निरोप ऋषीला द्यायचा नाही. तरी तू तेच केलंस. तुला कळतंय तू काय करतोयस? तुला माहितीये ना, ऋषी त्या मुलीच्या प्रेमात वेडा झालाय. सतत तिच्या मागे पळत सुटतो. आपण काय करतोय, काय बोलतोय, कुठे आहोत, कशाचं म्हणजे कशाचं भान उरलं नाहीये त्याला. अरे तू ऋषीचा चांगला मित्र आहेस म्हणून त्याच्या बरोबरच्या सगळ्या कामांची जबाबदारी सोपवली ना तुझ्यावर. तुला ऑफिसमध्ये ऋषीच्या पर्सनल गोष्टी मॅनेज करायला ठेवलेलं नाहीये, तर ऑफिसच्या कामामध्ये त्याला मदत व्हावी म्हणून ठेवलंय. कळलं? सॉरी सर, सॉरी मॅडम, पण हे सगळं प्रकरण इतकं पुढे गेलं की पोलीस स्टेशनपर्यंत जावं लागलं. त्याच काळजीपोटी मला सगळं हे ऋषीला सांगावं असं वाटलं म्हणून मी सांगितलं. पण तो इतक्या घाईघाईनं अर्धवट काम सोडून परत येईल असं मला खरंच वाटलं नव्हतं मॅडम. मलाही खरंच असं कधीच वाटलं नव्हतं साहेबा की तू असा वागशील. मी कायम तुला ऋषी सोबत ठेवलं कारण मला वाटत होतं की तू ऋषीला 2 चांगल्या गोष्टी शिकवतोस. इनफॅक्ट अनेक वेळा तू त्याला सांगितलेस कामावर फोकस कसा करायचा. आणि आता या सगळ्या मूर्खपणात तू त्याला साथ देतोयस. डू यू इवन अंडरस्टँड? ऋषी करता त्याचं करिअर आता या पॉइंटला किती इम्पॉर्टंट आहे. हो, तो तिथे त्याचं काम अर्धवट सोडून इथे परत आला. खरंच सॉरी मॅडम, परत नाही होणार असं. अरे पण मला एक कळत नाहीये, त्या भिकारड्या कमळीसाठी तू काम सावडा खाऊन घेतोयस. तुझा संबंध तरी काय? रोहित, साहेबाला कमळीची काळजी वाटली असेल म्हणून त्यांनी. अरे पण त्या गावछाप कमळीची काळजी करण्याचा ठेका काय आपल्याच घरातल्या लोकांनी घेतलाय का? काय चाललंय हे? एक तर ऋषीचं कामावर लक्ष नाहीये आणि आता ह्याचं सुद्धा कामाकडे दुर्लक्ष होतंय. सांभाळायचा कसा बिझनेस? सॉरी सर, खरंच सॉरी मॅडम. इथून पुढे ऋषीचं फक्त कामावर लक्ष राहील याचाच मी प्रयत्न करेन. बेटर यू डू दॅट. येस मॅडम.